आता सुरुवात करूया. ओके. एक जण. ओके. सो पुन्हा परत एकदा आज सेकंड डे आपण भेटतोय. अ, आणि एक आपण काल मला वाटतं मॅक्झिमम असाल तुम्ही सर्वजण अशी अपेक्षा करतो. पण तरी पण एक विचारण्यासाठी काल कोण नव्हतं त्यांनी हात वरती करावा म्हणजे मला लक्षात येईल की नेमकं काय परिस्थिती क्लासमधली. अ, काल काल कोण नव्हतं असं कोणी हात वरती कराल तर मला बरं होईल. ओके ना, थोडंसं प्रामाणिकपणे. कविताताई म्हणतायत, रेणुकाताई म्हणतायत, त्याच्यानंतर गीतांजली ताई म्हणतायत आणि बाकीच्या सर्व ताई काल होत्या. मी असं तुमच्या म्हणजे दोघं तिघं ताई म्हणतायत की काल आम्ही नव्हतो. ओके. सोनाली ताई असं बसा की तुमचा मोबाईल थोडासा व्यवस्थित ठेवा पोझिशन मध्ये. ह्या सर्व इंटरॅक्टिव्ह हा थोडा क्लास आहे. तुम्हाला पण या सर्व गोष्टी लर्निंग आहेत. असं बसा की तो मोबाईल तुमच्या समोर सरळ असला पाहिजे. म्हणजे तुम्ही व्यवस्थित सरळ बसलेले आहेत तर ते ते पण तुम्हाला इट इज हा सर्व लर्निंग पार्ट आहे. मी ज्या ताई काल नव्हत्या त्यातल्या त्यात मला रेणुका कुलकर्णी ताईंनी व्हिडिओ बघितलाय मला असं वाटतं. बघितला का तुम्ही? बघितला म्हणून तुम्ही मोबाईल बरोबर ठेवलेला आहे. गीतांजली ताई तुम्हाला व्हिडिओ बघावा असा नाही वाटला का कालचा? म्हणजे आजचं शिकणं सोपं जाईल असं. येस आहे ना, थोडंसं फास्ट बोला म्हणजे मला पुढे जाता येईल. नाही बघावा असा वाटला का? थोडा लवकर प्लीज माईक ऑन करा आणि लवकर बोला माझ्याशी. येस नो म्हणजे तुमचे मला डेडिकेशन किती ते समजेल. बघितलंय बघितलं. बघितला. मग त्याच्यात मी मोबाईल हम्म, कसा ठेवायचा असं सांगितलं असेल. हम्म, ओके ना, हा थोडंसं प्लीज. हम्म. या बेसिक बेसिक गोष्टी आहेत. तर इथं या सॉफ्टवेअर हा काम करतोय की नाही मला हे चेक करायचं असतं. कारण जे नुसतं कानावर पडतं ना, मला माहिती आहे साहेबांना खूप वेळा सांगावं लागतं, खूप विनंत्या कराव्या लागतात. तेव्हा कुठं इथं प्रकाश पडतो की साहेबांचं ऐकायचं असतं, पिल्लांचं ऐकायचं असतं. आणि आपण अपेक्षा करतो की एका शब्दात साहेबांनी सर्व ऐकलं पाहिजे आणि आपल्या पिल्लांनी ऐकलं पाहिजे. ओके ना. त्याच्याबद्दल आज बोलणार आहे. म्हणजे आपलं सारं जगाकडनं अशा अपेक्षा असतात की साऱ्या जगाने मी आवाज दिल्या दिल्या माझ्यासमोर जी हुजूर असं सर्वांनी असलं पाहिजे माझ्या समोर. मात्र मी मन के राजा है, मैं किसी बात की नहीं सुनता. आपलं मात्र ऍटिट्यूड असा आहे की मी माझ्या मर्जीने चालेल आणि म्हणजे मी तुम्हाला बोलत नाही बरं का गीताने ताई. हे सर्वांचं सांगतोय मी, माझं पण सांगतोय की आपला सर्वांचा ऍटिट्यूड कसा असतो आणि याचा ब्रेन डेव्हलपमेंटशी कसा संबंध आहे आणि का म्हणून अबॅकस शिकायचंय. आणि जेव्हा केव्हा मी हा हजारो वेळा प्रयोग केलेला आहे की दोन प्रश्न मी आवर्जून विचारतो. आता तुम्हाशी जे मी गप्पा करतोय तर असं समजायचं की तुम्ही पण कुठेतरी क्लासमध्ये जाणार आहेत, तुम्ही कुठल्या तरी वर्गावर क्लास घ्यायला जाणार आहेत, तुम्ही पण विद्यार्थ्यांशी बोलणार आहेत. तेव्हा तुम्हाला हा कधीतरी प्रश्न विचारावा लागणार आहे विद्यार्थ्यांना. बिकॉज ऑफ या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही इंटरेस्ट इकडे लक्ष द्या, ज्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत त्या गोष्टीचं तुमचा जर गोल सेट परफेक्ट असेल आणि इंटरेस्ट हाय असेल तर न कळत इनडायरेक्टली डायरेक्ट तुमच्या डोक्यामध्ये सर्व गोष्टी रजिस्टर होतात आणि तुम्ही ऍक्शन मध्ये येतात. प्रज्ञा पाटील ताई अपेक्षा आहे की तुम्ही मोबाईल व्यवस्थित ठेवाल जे सांगितलंय नेहमीप्रमाणे. सो पुन्हा परत की मी आत्ता हे बोलत होतो की मी दोन प्रश्न नेहमी विचारतो. त्याच्यातला एक पहिला प्रश्न आहे, तुम्हाला पण विचारतो मी. रेणुका कुलकर्णी ताई तुमचा माईक ऑन करा, मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला लवकर फास्ट. असं समजायचं आपण सर्वजण विद्यार्थी आहोत. माझ्या सकट आपण सर्वजण भाऊ बहिणीचं जरी गीतांजली ताई जेव्हा खरोखर माईक ऑन करायची गरज असेल तेव्हाच माईक ऑन करा. मी तुमचं जेव्हा नाव घेईल की ताई माईक ऑन करा तेव्हाच माईकला हात लावायचा. तोपर्यंत बंद ठेवा, तुम्हाला काही तोपर्यंत बोलायचं नाहीये. रेणुकाताई मी तुम्हाला असा प्रश्न विचारत होतो, आपण जरी सर्वजण भाऊ बहिणी असलो तरी सर्वजण आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थ्यांसारखं विद्यार्थ्यांचं मन कसं असतं? निष्पाप असतं. ते खरंच बोलतात टीचरांनी विचारल्यावर. कधी कधी ते पण पॉलिटिकल उत्तर देतात. त्यातल्या त्यात आपण खूप पॉलिटिकल असतो कारण आपण मॅच्युअर्ड झालोय, अशा वयात आहोत की आपल्याला सर्व कुठं खरं कुठं खोटं बोलावं हे सर्व आपल्याला कळतं. म्हणून आपण कधी कधी पण एक लहान बाळासारखं निष्पाप आपल्याला क्वेश्चन आन्सरिंग द्यायचंय. त्यातला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो. बहीण म्हणून असं काही परत म्हणू नका की मलाच का प्रश्न विचारला. ओके ना. मला खरंच सांगा, तुम्हाला जर साहेबांना एखादं काम सांगायचं असेल तर किती वेळा सांगावं लागतं? एकदम प्रामाणिकपणे उत्तर द्या.
आणि मग तुम्ही मात्र ते प्रामाणिकपणे 100% करतात. गीता रेणुका कुलकर्णी ताई, मी तुमच्याशी बोलतोय. प्रामाणिकपणे उत्तर पाहिजे मला, लहान बाळासारखं. सर 2-3 बार बोलना पड़ता है। 2-3दा बोलना पडता है म्हणजे तुम्हाला हिंदी हाँ। बोलता येतं म्हणून तुम्ही बोलता. हाँ सर मैं। दोन तीन हा ठीक आहे, नो हाँ प्रॉब्लेम. सर आई एम। ओके. हाँ दोन सर तीन आई वेळा एम सिंधी। ओके ओके. दोन सर तीन मैं। वेळा ओके, 2-3 वेळा सांगावं लागतं, असं त्यांचं उत्तर आहे. माहित नाही खरं खोटं काय ते आपण नंतर बघू. ओके. माझ्या समोर आहेत अमोल अमोल पाटील, अमोल पी ताई. अमोल पी ताई, माईक ऑन करा तुमचा. सर तुमचं नाव ऍक्च्युली काय? माझ्या हा ठीक आहे ना ताई, जे काय असेल ते. नो प्रॉब्लेम. आता जे समोर दिसतंय ते अमोल पी, जे काय असेल ते टॅगिंग, नो प्रॉब्लेम. तुमचं नाव एकदा सांगून द्या, म्हणजे परत तुमचं परत मनात काही राहणार नाही की माझं नाव घेतलं नाही भावाने म्हणून. सर माझं नाव सविता पगारे आहे. ओके. सविताताई, हा सविताताई आपल्या ओल्ड फॅमिली मेंबर आहेत तुम्ही. ओके ना? हा, बरं झालं हो. तुम्ही सापडल्या मला. खरंच सांगा प्रामाणिकपणे, खरंच सांगा. सरांना एखादं काम सांगायचं असेल तर किती वेळा सांगावं लागतं? प्रामाणिकपणे सांगा, लहान बाळासारखं प्रामाणिकपणे. 1-2दा सांगावं लागतं सर. 1-2दा सांगावं लागतं. ठीक आहे. हा प्रश्न संपला आणि उत्तर पण संपले सर्वांचे. सोनाली लुणावत माईक ऑन करा. सोनाली लुणावत, दुसरा प्रश्न येतोय आता, इकडे लक्ष द्या. ते मला सांगा, तुम्हाला उद्या सकाळी दिल्लीला जायचंय. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. तुम्हाला उद्या कुठं जायचंय? बोलत राहा माझ्याशी. मी काय विचारलं? कुठं जायचंय तुम्हाला? हो हो। हा. परत एकदा सांगा, आवाज नाही येते सर। हा. तुम्हाला उद्या सकाळी दिल्लीला जायचंय. कुठं जायचंय तुम्हाला सकाळी उद्या? हाँ दिल्लीला। दिल्लीला जायचंय. बॅग तयार आहे? येस या नो? कॉन्फिडंटली यस। तयार हाँ आहे. यस। दोन ऑप्शन आहेत तुम्हाला. एक तर आपल्याकडे कार उभी आहे आणि हेलिकॉप्टर उभं आहे. तर कुठलं सिलेक्ट करणार तुम्ही दिल्लीला जायला? हेलिकॉप्टर सिलेक्ट करा की लवकर ठीक. पोहोचता येईल म्हणून। मला माहित नाही, ते माहित नाही, ते नंतर बघू आपण. थिअरी नंतर बघू. फक्त सिलेक्शन मी बरोबर। विचारलं तुम्हाला. मी त्याच्यानंतर ऍक्शन नंतर बोलेल त्याच्याबद्दल. प्रश्न नंतर आहे त्याच्यासाठी. वंडरफुल. उज्ज्वला सातपुते ताई, माईक ऑन करा. मला असं काही नाही, ज्या रॅन्डमली ताई दिसतात त्यांच्याशी बोलतो. बाकी ताई म्हणतील आम्हाला का नाही विचारत? तुमच्यासाठी हाँ वेगळे बोला आहेत, वेगळे वाहनं उभे आहेत. हा. उज्ज्वला सातपुते ताई, तुम्हाला उद्या गोव्याला जायचंय. बॅग तयार आहे तुमची? येस या नो? यस। एवढं? यस। जसं तर काही तुम्हाला अजून जरा चुकून चुकून गोव्याला गेल्यासारखं वाटतंय तुम्हाला. कॉन्फिडेंटली सांगा, उद्या गोव्याला जायचंय. बॅग तयार आहे? यस। हा. मग मला सांगा, तुमच्यासाठी दोन ऑप्शन आहेत. एक मोटरसायकल आहे आणि एक कार आहे. दोन ऑप्शन उभे आहेत. कुठलं सिलेक्ट करणार तुम्ही? कार। कार नहीं सर। कार. कार काय सिलेक्ट केलं? कार। कार सिलेक्ट केली. ठीक आहे, माईक बंद करतो मी. दोघं प्रश्न संपले. इकडे लक्ष द्या. या दोघं प्रश्नांमधून मला काय सांगायचंय? इट इज अ पार्ट ऑफ द काउन्सिलिंग, इट इज अ पार्ट ऑफ द ब्रेन सायन्स. हे मला प्रूव्ह करायचं तुम्हाला. हा माझा नेहमीचा आवडीचा प्रश्न आहे. मी हजारो, म्हणजे कितीतरी हजारो वेळा मुलांना विचारलेला प्रश्न आहे. प्रत्येक क्लासला मी जिथं जातो, सुरुवात करतो करतो किंवा वेगवेगळे विद्यार्थी माझ्या समोर येतात, हा मी प्रश्न विचारतो. त्याच्यातल्या दोन वेगवेगळ्या सायकोलॉजीचे, इकडे लक्ष द्या, की मी सोनाली ताईंना विचारलं आणि उज्ज्वला ताईंना विचारलं, आणि दोघांनी निरागस उत्तर दिलं की ताईंना हेलिकॉप्टर पाहिजे, ताईंना कार पाहिजे. पण त्यातल्या त्यात सोनालीताई दोन पुस्तकं जास्त वाचल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांनी लगेच त्याच्यावरच प्रतिक्रिया दिली की कारण मला माझी बॅग तयार आहे आणि मला लवकर जायचं आहे, म्हणून मला स्पीडमध्ये जाण्यासाठी मला काय हवंय? हेलिकॉप्टर हवंय. आपण त्यांना ऑप्शन दिलं होतं का? तुम्हाला लवकर पोचायचंय किंवा काय पोचायचंय? काही ऑप्शन दिलं नव्हतं. किंवा उज्ज्वला ताईंना पण आपण काही ऑप्शन दिलं नव्हतं. पण ब्रेन वॉन्ट स्पीड. पहिले इकडे लक्ष द्या. ब्रेनच्या काही क्वालिटीज मला सांगायच्या आहेत. ब्रेन वॉन्ट स्पीड. बोला मनातल्या मनात माझ्या बरोबर, कारण तुम्हाला टीचर ट्रेनिंग चालू आहे. ताई, तो हातावरचा तोंडावरचा हात काढून घ्या, पाठीचा कणा सरळ ठेवा. छानपैकी सर्व विदाऊट सपोर्ट सिस्टम. मी काय सांगितलं होतं? 25 क्विंटल डोक्यावर होजय आणि ते पेलण्यासाठी आपल्याला सरळ बसायचंय, या मानसिकतेत बसा, तेव्हा ते ब्रेनचा विकास होणार आहे. कारण तो काय झालं माहिती का? त्याचा विकास व्हावा म्हणून त्याच्यावर लोडच देत नाही आपण, आणि म्हणून त्याचा एवढा लाडोबा होतो
की त्याला माहीतच नाही की हा घरातला मालक किती स्ट्रिक्ट आहे. लक्षात आहे मला काय म्हणायचंय? तुम्ही कितीतरी हजारो वेळा ठरवलं असेल मैत्रिणींबरोबर, या किती पार्टीला नाही, या पौर्णिमेला नाही, त्या महिन्याला नाही, या बर्थडेला नाही, तर कोणाच्या तरी बर्थडेला, कोणाच्या तरी नवीन इयरला, कोणाच्या तरी सणासुदीला उद्या सकाळपासून उठेल, जॉगिंगला जाईल, व्यायाम करेल, योगा करेल, हे करेल, ते करेल, साखर खाणं बंद करेल, चहा बंद करेल, ते करेल, हे करेल. अशी याला म्हणतात डेडिकेटेड काही संकल्प करावे लागतात आयुष्यामध्ये. आणि त्या संकल्पांना आपण काय करतो माहिती का? तिलांजली देतो. म्हणजे जन्माला येण्याच्या आतच त्याला तिलांजली देतो. आज ठरवतो आणि दुसऱ्या दिवशी काय करतो? त्याला गणपती बाप्पा मोरया करून देतो. इट इज अ फॅक्ट. इट इज अ लाईफ. हे लाईफ आहे. आणि याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये जे काही न्यूरॉन्स आहेत, आपल्या शरीरामध्ये जे काही श्वासांबरोबर प्रत्येक क्षणाला ज्या काही पेशी येतात, त्या पेशींना आपण एक सवय लावून देतो की हा घरातला मालक इतका आळशी आहे, बिंदास या आणि बिंदास लाडाने रहा या घरामध्ये. लाड़ बहुत लाड़ होने वाले हैं आपके, बहुत अच्छा अच्छा खाने को मिलने वाला है. ये पर्सन बहुत टाइम पास करता है, मैत्रिणी बरोबर 4-4 तास गप्पा करतात. जर कोणी नाही भेटलं तर फोनवर 5-5 तास गप्पा करतात. इतका प्रेमाने हा व्यक्ती आहे या घराचा मालक. म्हणून इथं बिंदास या, कारण प्रत्येक श्वासाबरोबर एक नवीन पेशी आपल्या शरीरात येत असतात आणि त्या अडॉप्ट होतात शरीरात, आणि त्या म्हणतात की घरातला मालक कसा आहे त्याच्याप्रमाणे ते वागायला लागतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की बी पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह राहा. म्हणजे प्रत्येक क्षणाबरोबर, प्रत्येक श्वासाबरोबर जगता आलं पाहिजे. याला म्हणतात ना प्रेझेन्स ऑफ माइंड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रेझेन्स ऑफ माइंड? प्रत्येक श्वासाबरोबर जगता आलं पाहिजे. आणि प्रत्येक श्वासाबरोबर लाखो करोडो अणुरेणूंच्या माध्यमातून, ऑक्सिजनच्या माध्यमातून काही सेल्स आपल्या बॉडीमध्ये येतात. आणि पुन्हा परत आपण श्वासोश्वासाबरोबर जे काही आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, त्याच्याबरोबर आपल्या शरीरातले काही डेड सेल बाहेर जातात. एवढी एक्झॉस्ट ज्या काही आपल्या दैनंदिन क्रिया होतात एक्झॉस्टच्या, त्याच्यातून आपल्या शरीरातली जी काही घाण असते, जो काही अनवॉन्टेड पार्ट असतो, डेड सेल म्हणतात त्याला, त्या आपल्या शरीरातून बाहेर जात असतात ऍज अ लाईक कचरा म्हणून. म्हणून जे काही आपण इनटेक घेतो, जे काही फूड घेतो, जे काही श्वास घेतो, जे काही वॉटर घेतो, जे काही प्युअर म्हणून म्हटलं जातं की प्युअर इनटेक झाला पाहिजे आपल्या शरीरामध्ये. आणि या प्रत्येक याच्यामध्ये जी काही एनर्जी असते, त्या एनर्जी मधल्या ज्या काही सेल्स असतात, त्या शरीरामध्ये इट इज ऑल थिंग्स आर अवेलेबल ऑन द गुगल बाबा. याला mindtool.com वर चांगले याच्यावरचे लेख आहेत, चांगले लेख आहेत. की आपलं शरीर साधारण आपण असं म्हणत असतो की 21 दिवसात साधारण रिजनरेट होतं. म्हणजे जे काही टेम्पररी ज्या काही सेल्स आहेत त्या रिजनरेट होतात. आणि म्हणून आपल्याला एखादी जर चांगली सवय लावून घ्यायची असेल तर 21 दिवस एक गुड हॅबिट्स कंटिन्यू केली पाहिजे. आणि त्याच्यात एक दिवस जरी गॅप पडला तर पुन्हा परत 21 दिवस. तर ती सातत्य, इंडस्ट्रीमध्ये आम्ही 5 years म्हणतो. जापनीज लोक का जगामध्ये एक खूप एक्सलन्सला असतात, त्याचं कारण असतं की ते पाचवा एज जो त्यांचा आहे, सातत्य. म्हणजे सस्टेनन्स, म्हणजे जी काही सवय ती सातत्यबद्ध अंमलात आणणं, याच्यासाठी ते मात्र लोक खूप कटिबद्ध आहेत. मग ती देशसेवा असो, का डेली रुटीन असो, का डेली लाईफ असो, का फॅमिली लाईफ असो, का हेल्थ असो, का इटिंग प्रोसेस असो, ते या बाबतीत फार कटिबद्ध आहोत. म्हणून जॅपनीज लोक जास्त वर्ष जगतात पण. तो बघूया आपण नंतर. सो आपण बोलत होतो की ब्रेन सायन्समध्ये एक आपण असं बघितलं की आपल्या सेल्स येतात बॉडीमध्ये, आणि आपली एक सवय असते की ठीक आहे यार, चलता आहे, म्हणून एक तसा एक ॲटिट्यूड तयार होतो. आणि मग एक ॲटिट्यूडचा पार्ट असा होतो की सहज आता मला वाटतं सोनाली ताईंना विचारलं का मी कुठल्या ताईंना विचारलं, त्या ताईंनी सांगितलं की दोनदा तीनदा सांगावं लागतं सरांना. म्हणजे आपल्याकडे जे काही सेल्स आहेत त्यांना सवय काय झाली. आणि प्रामाणिकपणे जर मुलांना विचारलं, विद्यार्थ्यांना विचारलं, तर विद्यार्थी प्रामाणिकपणे उत्तर देतात, हो, 4 वेळा सांगावं लागतं बरं का मम्मीला. तेव्हा कुठं आमच्या कानावर येतं, कानावर पडतं. आणि जेव्हा मम्मीचा व्हॅल्यूम डबल होतो, 2 पटीने वाढतो, 3 पटीने वाढतो, तेव्हा मात्र आम्हाला लक्षात येतं की आता पहिल्यांदाच मम्मीने सांगितलं. आणि मग म्हणतो की एवढ्यादा का नाही सांगितलं, तू आत्ताच ओरडून का सांगते? मग मम्मी म्हणते पहिले 4 वेळा सांगितलं ना बाळा, तुझ्या कानावरच आलं नाही. हो नाही, तू सांगितलंच नाही, पहिल्यांदाच सांगितलं. हा फॅक्ट आहे घराघरातला. म्हणजेच आपल्याला काय सांगायचंय
की एक ब्रेनला अशी सवय झाली की स्कूलमध्ये टीचर शिकवणार आहेत, अजिबात लक्ष द्यायचं नाही. पुन्हा परत रिव्हिजन होणार आहे, ठीक आहे यार थोडंफार लक्ष देऊ. पुन्हा परत क्लासच्या टीचर शिकवणार आहेत, ठीक आहे यार पहिल्यांदा शिकवतायत. पुन्हा परत रिव्हिजन करणार आहेत, तेव्हा कुठं लक्ष देऊ. आणि मग लक्षात येतं की आता उद्या एक्झाम आहे. आणि मग पहिले 3-4 दिवस रात्रंदिवस करून मुलं झाडाझडती. मम्मी पण तेव्हा सर्व किचन मधले कामं बाजूला ठेवते आणि पुस्तक ठेवून घेऊन बसवते. हा सर्व सिनेरिओ घराघरातला आहे. पण याला म्हणतात की टाइम मॅनेजमेंट नसतो, म्हणून 10 पुस्तकांमध्ये मुलं अडकतात आणि त्यांना एक्स्ट्रा काही करण्याची शक्तीच नसते. आणि आपण म्हणतो मग खूप लोड आहे आपल्या विद्यार्थ्यांवर, आपल्या मुलांवर. आणि तीच व्यथा आपली पण आहे. आपल्या ताई पण किंवा आपले सर पण किंवा आपण पण असं म्हणत असतो की खूप बिझी हो, वेळच भेटत नाही. म्हणून कालचा क्लास करता नाही आला, म्हणून कालच्या क्लासचा व्हिडिओ नाही बघता आला, म्हणून कालचा होमवर्क नाही करता आला, म्हणून कालचे गोल सेटिंग मला लिहिता नाही आले. मी करणारच होते पण इतके बिझी होते, इतके पाहुणे होते. पण पुन्हा परत सांगतो मी सर्वांना, म्हणणं सोपं आहे, वाचणं फार सोपं आहे व्हॉट्सअपवर, की टाइम इज मनी, टाइम इज फार इम्पॉर्टंट आणि टाइम इज समथिंग, टाइम इज समथिंग. पण ते कृतीत आणणं फार अवघड आहे. आणि म्हणून हा एक ब्रेन डेव्हलपमेंटचा कोर्स आपण करतोय की याच्यातून निश्चित सर्वांना फायदा होईल. की कशा पद्धतीने, इकडे लक्ष द्या, की विद्यार्थ्यांना जेव्हा आपण विचारतो की बाळा तुला किती वेळा सांगावं लागतं, तर 3-4 वेळा सांगावं लागतं. तो ॲटिट्यूड असतो. आणि मग इथं आणि त्याचा या प्रश्नाचा कसा संबंध आहे ते पण सांगतो. आणि पुन्हा परत तुम्हाला सांगितलं की तुम्हाला गोव्याला जायचंय, दिल्लीला जायचं, तर तुम्ही सिलेक्ट केला स्पीड. बिकॉज ब्रेन वॉन्ट स्पीड. मनात म्हणाल तर म्हणा, ब्रेन वॉन्ट स्पीड, ब्रेन वॉन्ट कलर, ब्रेन वॉन्ट नंबर. एकलं लक्षात आहे मला काय म्हणायचंय. ब्रेनला कलर आवडतात, ब्रेनला स्पीड आवडतो, ब्रेनला नंबर आवडतात, ब्रेनला ऍक्शन आवडते, ब्रेनला रेडिक्युलस पण आवडतो, ब्रेनला डायलॉग्स आवडतात, ब्रेनला ड्रामा आवडतो, ब्रेनला चॉकलेट आवडते, ब्रेनला कार्टून आवडतात. ह्या ब्रेनच्या क्वालिटीज आहेत ह्या आपल्याला, आपण जर ब्रेन सायन्स शिकतोय तर हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे का, मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो ब्रेनला रेडिक्युलसपणा, त्याला मराठीत म्हणतो मूर्खपणा. त्याला अजून आपल्या साध्या गावठी भाषेत, आपल्या घरगुती भाषेत, मी ज्या ह्या पद्धतीने टेक्निकल आम्हाला बोलायची सवय, त्याला म्हणतात बावळटपणा. ब्रेनला बावळटपणा करायला पण आवडतो. त्याच्यात पण फार मजा येते. आणि म्हणून आपण हे सर्व बावळटपणापणापायी खूप सारा आपला टाइमपास पण करतो, आवडतो. म्हणून ब्रेनला कार्टून पण आवडतं. आणि हे कार्टूनवाल्यांना माहिती असतं की ब्रेनला बावळटपणा आवडतो, म्हणून बावळट कार्टून बनवलेले असतात त्यांनी. लक्षात आहे का, त्यांना हा सर्व प्रोग्राम झालेला असतो. त्यांना त्यांना माहिती, त्यांना शिकवलेलं असतं की ब्रेनला बावळटपणा कसा आवडतो. म्हणून तो टॉम अँड जेरी सर्वात जगातला सर्वात बावळटपणा. कारण तो कधी पाईप मधून येतो, तर कधी त्याचा खिमा केला जातो, तर कधी तव्यावर गरम होतो, तर कधी फ्रीज मध्ये जातो, तर कधी कुठून येतो तो कट होतो. वाव, भयानक, मला सुद्धा आवडतो. आणि मी पण 15-20 मिनिटं टाइम, ऍग्री विथ मी. हा सर्व बावळटपणा असतो. बट ब्रेन वॉन्ट रिडिक्युलस, ब्रेन वॉन्ट डायलॉग, ब्रेन वॉन्ट कलर, ब्रेन वॉन्ट ऍक्शन, ब्रेन वॉन्ट स्पीड. या सर्व क्वालिटीज आहेत. या क्वालिटींचा थोडाफार प्रमाणात काहीतरी अबॅकस या तंत्रात वापर केलेला आहे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2+2 - 3 + 5 असं म्हटलं की याच्यापेक्षा डबल स्पीडने आपण कॅल्क्युलेशन करतो. आणि डेफिनेटली मुलांना जेव्हा तुम्ही म्हणतात 44-33 + 50 - 6 + 10 - 20 - 40 - 9, आन्सर इज द 1. मुलं यापेक्षा जास्त स्पीडने बोलायला लागतात. म्हणजेच इथं मुलांना स्पीड, त्याच्यानंतर ऍक्शन, आणि त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन, त्याच्यानंतर इमॅजिनेशन. मी जे हे 4-5 जे काही वर्ड तुमच्या समोर बोललो, कुठले कुठले बोललो, स्पीड, त्याच्यानंतर ऍक्शन, त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन, त्याच्यानंतर इमॅजिनेशन, या सर्वांची वारंवार वारंवार प्रॅक्टिस केल्याने, इकडे लक्षात, आपण काही कार्टून नाही बघत आहे. कार्टून मध्ये सुद्धा दिवस दिला पाहिजे मुलांसाठी. 15 मिनिटं, 20 मिनिटं हा ठरवून बघितलं पाहिजे. चॉकलेट कधीतरी आठवड्यातून खाल्लीच पाहिजे, ती पण ब्रेनसाठी गरज असते, नो प्रॉब्लेम. पण सांगण्याचा अर्थ असा आहे की
इथं ठरवून ब्रेनची एक्सरसाइज केली जाते अबॅकस मध्ये, आणि त्याचा लिंक केला जातो ब्रेन डेव्हलपमेंटशी. हा सर्व काउन्सिलिंग पार्ट आहे. आपण असं म्हणतो की आपली एज्युकेशन सिस्टम आहे जी नॅशनल इंटरनॅशनल जी काही आहे, आयुष्यभर अभ्यास करा आणि 3 तासाच्या परीक्षेत तुमचं टॅलेंट प्रूव्ह करा. तुम्हाला सुद्धा शिक्षक झाले, डीएड बीएड झाले, तरी पुन्हा टीईटी द्या आणि परत त्या 3 तासाच्या एक्झाम मध्ये टॅलेंट प्रूव्ह करा. तुम्ही मेरिट मध्ये आलात तर पुन्हा परत इंटरव्ह्यूला जा आणि पुन्हा संस्था चालकांना 35, 30, 40 लाख रुपये द्या आणि मग शिक्षकाचा जॉब घ्या. तो पार्ट वेगळा पैशांचा, पण एक सांगतो मी परिस्थिती काय मार्केटमध्ये ती बोललो आपण. एक 10 मिनिट. हॅलो. हा बोला. ताई आता माझ्यासमोर 35 ताई आहे, त्या तर जॉईन झाल्या. तुमचं नेटवर्क चेक करा प्लीज. हा. ताई माझ्याकडनं असं कुठलंही कंट्रोल नाहीये की मी तुम्हाला ऍड करू शकतो किंवा अडवू शकतो. असं सर्वांसाठी ओपन आहे. नाही, प्लीज प्लीज ट्राय करा ना, होईल. तुम्ही ओके, प्लीज ट्राय करा, मी क्लासमध्ये. ओके, सॉरी. सो आपण हे सर्व का बोलतोय की ब्रेनच्या ज्या क्वालिटीज त्या समजून घेण्यासाठी आपण असं लक्षात आलं की याच्यामध्ये मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन्स. इकडे लक्ष द्या. व्हॉट इज दिस मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन? इकडे लक्ष द्या. ब्रेन मध्ये एक न्यूरॉन म्हणून जे काही मज्जातंतू आहे, आपला पाठीचा कणा आहे. पाठीचा कणा म्हणजे आपलं मूलाधार चक्र पासून सहस्र चक्र, 7 चक्रात जे काही आपल्या बॉडीमध्येच असतात. सहस्र चक्रापासून तर मूलाधार चक्र, आपण जिथं बसतो बसतो आणि आपला हेडचा जो काही वरचा टॉप पार्ट असतो आणि आपण जिथं आपण टेक म्हणजे बसतो, या पोर्शन मध्ये जे काही 7 चक्राज आहे, त्या 7 चक्राज मध्ये न्यूरॉनचं जे काही हे असतात, रिस्पॉन्स सिस्टम असते. हीच फक्त आपल्या बॉडी मधली परमनंट मेमरी असते. आणि ह्या न्यूरॉनची एक्सरसाइज व्हावी, जाणीवपूर्वक, लक्ष द्या मी काय म्हणतोय, जाणीवपूर्वक एक्सरसाइज व्हावी, म्हणून त्याचा आणि थोडासा अबॅकसचा संबंध आहे. म्हणजे काही फक्त अबॅकसनेच होते का? नाही. मी पुन्हा परत एकदा सांगतो. जर ब्रेन डेव्हलपमेंट करायचं असेल, तुम्ही रोज 5 किलोमीटर चालले, तुम्ही रोज सायकलिंग केली, तुम्ही रोज स्विमिंग केली, तुम्ही सरळ चालले आणि उलटे पण चालले, तुम्ही सरळ स्विमिंग केली, कविता ताई पाठीचा कणा सरळ, सरळ चालले, पुन्हा परत रिव्हर्स रनिंग केली, सरळ चालले, रिव्हर्स चालले, तरी पण ब्रेन डेव्हलपमेंट होतो. म्हणून असं म्हटलं जातं की मुलांना जाणीवपूर्वक अभ्यासा व्यतिरिक्त इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण ऍड केलं पाहिजे. म्हणजे स्पोर्ट्स मध्ये ऍड केलं पाहिजे, म्युझिक मध्ये ऍड केलं पाहिजे. बिकॉज ऑफ देर इज दोन्ही हातांचा समतोल केला जातो. तबला असेल, दोन्ही हातांचा समतोल केला जातो. हार्मोनियम असेल, काही म्युझिक्स असतील, स्पोर्ट्स असेल, तिथं कुठल्या वेळेस तुम्हाला डाव्या साईडला, लेफ्ट साईडला, राईट साईडला तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड राहून स्पीडमध्ये डिफेन्स किंवा अटॅकिंग अशा दोघं पद्धतीचे मोड तुम्हाला घ्यावे लागतात. म्हणून स्पोर्ट्स असेल, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असेल, या आजकाल शिक्षणाच्या नीड झालेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात पालकांची डिमांड पण आहे. लक्षात येते मी काय सांगतोय? मला कशी लिंक लावून द्यायची तुम्हाला की का आपण अबॅकस करतो. तर मग आता त्यातल्या त्यात प्लीज इकडे लक्ष द्या. त्यातल्या त्यात काय झालं की या सर्व गोष्टी सर्वांच्याच जवळ अवेलेबल असतात की नसतात, हा थोडासा एक पार्ट आहे. सर्वच जण म्हणतात की आमच्या एरियात नाहीये, आम्हाला सर्वच काही मुलांना करायचं होतं. पण त्यातल्या त्यात अबॅकस सेंटर्स खूप ठिकाणी अवेलेबल झाले आणि पालकांना असं वाटतं की बाबा निश्चित मुलांना याचा प्रामाणिकपणे रोज प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली फायदा होतो. आणि जर फायदा होत असेल आणि प्रामाणिकपणे मुलं रोज प्रॅक्टिस करत असतील तर त्यांची न्यूरॉनची एक्सरसाइज होते. आणि न्यूरॉनची एक्सरसाइज झाली तर त्यांची एकाग्रता वाढते. आणि एकाग्रता वाढली की त्यांचा रिकॉल सेन्स स्ट्रॉंग होतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिकॉल सेन्स? इकडे लक्षात आहे. सर्व लेक्चर अवेलेबल असणार आहे. अ, अ, काय प्रशांत ताई काहीतरी बोललो मी तुम्हाला. अमोलताई, सर्व अवेलेबल राहणार आहे. काही बुक वगैरे चाळत बसू नका, फक्त माझ्याकडे इकडे लक्ष द्या. सो व्हॉट आय से की हा सर्व सिस्टम काय, इकडे लक्ष द्या की व्हॉट इज द रिकॉल सेन्स. तुम्ही आयुष्यभर अभ्यास केला, 3 तासाच्या पेपरला बसलेले आहात, आणि कोण पहिला येतं की ज्याला फटाफट आठवतं. इकडे लक्ष द्या मी काय सांगतो, त्याला फटाफट आठवतं. जे ब्रेनमध्ये स्टोरेज असतं, ऑलरेडी प्रत्येकाचं स्टोरेज असतं. पण जर तुमच्या ब्रेनमध्ये खूप सारा अनवॉन्टेड व्हायरस भरलेले असतील,
अहो, साधा मोबाईल घेतला 15-20 हजाराचा, त्याला सुद्धा त्याचे व्हायरस क्लीन करावे लागतात. तर हे सुपर कॅम्प्युटर आहे जगातलं. तर याच्या पण व्हायरस येणार. मग याच्या व्हायरस क्लीन करण्यासाठी काय साधन आहे? गुगल बाबाचा जमाना आहे. घरोघरी मोबाईल आहेत, घरात 4-4 मोबाईल आहेत, टीव्ही आहे, वायफाय आहे, टावर्स आहेत, किती प्रचंड रेंज आहेत. आणि या सर्व रेंजमध्ये आपला काळ वेगळा होता ताई. म्हणजे मी असं कोणाला तरी सांगेल की आपला 40-50 वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता. तर खेड्यात कुठेतरी एखादा ट्रिंग ट्रिंग वाजणारा मोबाईल असायचा. आणि रामायण बघण्यासाठी खेड्यातले कुठेतरी एकाच्या घरी, सरपंचाच्या घरी कलर टीव्ही असायची. तो जमाना वेगळा होता. पण आता एका घरात 4-4 चॅनल, आतल्या घरात वेगळं चॅनल चाललंय, वेगळं चाललंय. प्रचंड व्हायरल आणि प्रचंड रेंजची कॉम्पिटिशन आहे. आणि या सर्वांमध्ये ब्रेनचं संतुलन ठेवणं, त्याला कॉन्सन्ट्रेट ठेवणं हे मात्र तेवढंच जिकरीचं आहे. आणि म्हणून त्यातल्या त्यात इकडे लक्ष द्या, फक्त अबॅकस नाही, त्यातल्या त्यात एक साधन आपल्याकडे अवेलेबल आहे की ज्याच्यातून आपण मुलांच्या ब्रेनची एक्सरसाइज करून घेऊ शकतो. मी गणिताबद्दल नाही बोलत आहे, परत सांगतो मी तुम्हाला. कारण जे सत्य आहे ते सत्य बोललं पाहिजे. आपण ब्रेनच्या एक्सरसाइजचं एक साधन म्हणून एक अबॅकस आहे. पण त्याची सांगड मॅथेमॅटिक्स बरोबर लावली, अंकांबरोबर लावली, म्हणून आपण असं म्हणतो की याच्यात मुलं गणित फटाफट करतात. पण मी असं म्हणेल, ते साईडचं ऑब्जेक्ट आहे, मेन ऑब्जेक्ट नाहीच आहे की मुलांनी गणित फटाफट करावेत, मुलांनी फटाफट कॅल्क्युलेशन करावे. ते ध्येय नाहीच आहे याच्यातलं. याच्यातलं ध्येय काय असलं पाहिजे इकडे लक्ष द्या. मुलांच्या ब्रेनची एक्सरसाइज झाली पाहिजे, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. आणि मग जर मुलांना व्हिज्युअलायझेशन झालं, इमॅजिनेशन झालं, तर स्पीडमध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन झालं, तर त्यांची खरी कलात्मकता, की एव्हरी वन हॅज अ पोटेन्शियल, युनिकनेस, प्रत्येकाकडे युनिकनेस आहे, त्या युनिकनेस मधून क्रिएटिव्हिटीचा जन्म होतो. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्रिएटिव्हिटी? क्रिएटिव्हिटी म्हणजे एवढंच प्रज्ञा नाही. तुम्ही ना साधं भाजी घ्यायला जातात ना 50 रुपयाची, तरी भाजी मार्केटमध्ये कोण बेस्ट सेलर आहे, कोण गुड सर्व्हिस देतो, त्याच्याकडनं तुम्ही भाजी घेतात. गुड सर्व्हिस. आणि काल मी बोललो होतो गुड ह्युमन बिंग, हे पण बोललो होतो तुम्हाला, की जो गुड सर्व्हिस तुम्हाला देतो, मग तो डॉक्टर असो, तो टीचर असो, तो इंजिनियर असो, तो प्लंबर असो, तो वायरमन असो, का दूधवाला असो, तुम्ही दूधवाला सुद्धा बदलून टाकतात त्याची सर्व्हिस प्रॉपर नसेल तर, तो गुड ह्युमन बिंग नसेल तर. तर मला हे म्हणायचंय की ह्या ज्या क्वालिटीज आहेत, म्हणजे दुनिया असं म्हणतात की लोकांकडे प्रचंड पैसे आहेत, पीपल वॉन्ट सर्व्हिसेस, गुड सर्व्हिसेस, लोकांना गुड सर्व्हिसेस वाले आहेत. आणि म्हणून आपल्याला या माध्यमातून एक गुड ह्युमन बिंग्स, आपला हा कालचा पण लिंक होती, की आपल्याला एक चांगले नागरिक तयार करायचे आहेत. गणिताचा विषयच नाही अजून. आणि जर चांगला नागरिक करायचा असेल, तर त्यातलं जे पोटेन्शियल आहे, त्याचा खरा जन्म ज्याच्यासाठी झालेला आहे, त्याच्यावर त्याचा फोकस व्हावा, त्याचे ते कलात्मक गुण जागृत व्हावेत. आणि मग तो छंदात्मक, इकडे लक्ष द्या, जर सचिन तेंडुलकरने ठरवलं असतं ना की मला खूप 10वी मध्ये खूप मार्क मिळवायचे, तर तो भारतरत्न नाही होऊ शकला असता. पुन्हा परत सांगतो, त्याने काय ठरवलं, मला जे वाटतं ना बाबा, माझा जन्म ज्याच्यासाठी आहे ना, त्याच्यासाठी तो पहाटे 4-5 वाजता उठायला लागला. त्याला सपोर्ट सिस्टम तशी होती फॅमिली मधली. आणि मग त्याच्यातला ग्रोथ झाला. आपण पण आपल्या मुलांचं जजमेंट घेतलं पाहिजे की त्याचा जन्म कशासाठी झालाय, त्याच्यात पोटेन्शियल काय आहे, तो कशावर फोकस आहे त्याचा, मोबाईल आणि कार्टून सोडू ना मात्र. तर तुम्ही म्हणतात त्याचा फोकस फक्त मोबाईल आणि कार्टूनवरच आहे, म्हणजे तो त्याच्यासाठी जन्माला आलाय का? त्याला तुम्ही पर्याय दिले नाहीत. लक्ष द्या मला काय म्हणायचंय, त्याला पर्यायी जग तुम्ही दाखवलं नाही. कारण नर्सरीमध्येच फक्त 50 प्रकारचे कलरचे बॉल दाखवले गेले. नंतर जर त्याला बाकीचं आयुष्य दाखवलंच नाही, तर नर्सरी वाल्यांना दाखवायचं होतं, पिला भी रहता है, पिला के 4 प्रकारे, रेड के 4 प्रकारे, असे 50 बॉल होते नर्सरीमध्ये. पण त्याला नंतर जगच दाखवलं नाही. त्याला जग कुठलं दाखवलं? बॅग आणि 10 बुक्स, आणि या 10 बुकची 6 माही, 6 माहीची वार्षिक, वार्षिकची पुन्हा परत घटक चाचण्या, आणि पुन्हा परत किती मार्क मिळाले, म्हणजे माझं लेकरू किती हुशार आहे. किंवा अजून पालकांचं सर्वात म्हणजे पॅशन काय, आम्ही किती पैसे भरून कुठल्या मोठ्या शाळेत गावभर बोमटा मारतो आपण.
आम्ही अशोकाला घेतलं. एक म्हणतो तुम्ही अशोकाला घेतलं, 82,000 भरले का? आम्ही 97 भरले प्रावशीला. दुसऱ्या म्हणतात तुम्ही 97 भरले का? अहो आम्ही 1,20,000 भरले इंटरनॅशनलला. याच्यात आपला तोरा जास्त असतो. पण त्याच्यापेक्षा सत्य बोलायला गेलं तर फार अवघड आहे. त्याच्यापेक्षा जिथं फ्री एज्युकेशन, जिथं वॉकिंग डिस्टन्सला एज्युकेशन होतं, अशा डिस्टन्स सेंटर्सला आपण ऍडमिशन घेतले पाहिजे. पण ती सर्व कॉम्पिटिशन मध्ये काय आहे, आणि मग धंदेवाईक लोक बसलेलेच आहेत मार्केटमध्ये. त्यांना तर आपले पैसे लुटण्यासाठी ते बसलेलेच आहेत मोठे मोठे बिल्डिंगा बांधून. पण तो पार्ट आपला आजचा नाहीये. पार्ट आपला असा आहे की आपले पिल्लं, किंवा आपण ज्या समाजावर आपण म्हणजे या माध्यमातून, या क्लासच्या माध्यमातून आपण संस्कार करणार आहेत, तिथं राईट टू एज्युकेशन आणि राईट संस्कार व्हावे, त्याच्यातला एक गुड ह्युमन बिंग जागृत व्हावा. म्हणून त्याच्यावर संस्कार करताना ही प्रक्रिया नेमकी काय आहे? ही प्रक्रिया काय आहे? पुन्हा परत सांगतो शॉर्टकटमध्ये 3 सेकंदात. स्पीड, व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन अँड क्रिएटिव्हिटी. या 4 शब्दातच अबॅकसचं रहस्य लपलेलं आहे. आणि पाचवं आहे की सातत्यबद्ध त्याच्यावर प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, प्रॅक्टिस करणं. आणि मग मी काल सांगितलं होतं की घरामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायची एक माळ घ्या, एक 808, 108 मण्यांची, आणि जपा. साहेब पण म्हणतील नाही मॅडमांचं खूप चांगलं काम चाललंय, मी शांतता ठेवली पाहिजे. आणि त्या माळेच्या जपाने कदाचित शांतता नांदायला लागते. पुन्हा परत सांगतो, म्हणून गुरुपारायण करा. मग त्या निमित्ताने सरांना वाटायला लागतं, साहेबांना वाटायला लागतं, मॅडमांचा चांगला संकल्प आहे, गुरुपारायणचं जरा पारायण चालू आहे, आपण शांत ठेवलं पाहिजे. पिल्लं पण शांत बसतात, गुपचूप गुपचूप बघतात मोबाईल लागल्यास, पण शांतता. साहेब पण म्हणतात शांतता ठेवली पाहिजे, म्हणजे शांतता नांदायला लागते. मग आपल्याला वाटतं की बाबा खरोखर गुरुपारायण वाचलं, म्हणून मात्र घरात शांतता. खरोखर 2 महिने खूप शांतता होती आमच्या घरात. इट इज अ फॅक्ट, इट इज अ सायन्स. हे सायन्स आपण समजून घेतलं पाहिजे. पण आजकाल पुन्हा परत आपणच नाही आता 108 माळाची माळ जपत, तर काय ते पिल्लं जपणार आहेत? मग त्यांना आपण, ही जी माळ आहे आपल्या हातामध्ये, माझ्याकडे नाही आता अवेलेबल, व्हेर इज द, ठीक आहे, नाहीये. तर या स्वरूपात आपण माळ बनवली, की अबॅकसच्या स्वरूपात माळ बनवली, की बाबांनो ही माळ जपा, म्हणून ही माळ जपा. आणि याच्यामध्ये 22 + 22 -33 + 55 -6 आन्सर इज द 60, असं दिसायला लागतं. इट इज अ थ्रिल, इट इज अ स्पीड. आणि हे सर्व का सांगतोय, की का शिकावं आणि तुम्ही का शिकवावं, आणि याचा खरा फायदा काय? तर काय? तर आठवण्याचा व्यायाम. 4 + 1, 1 इज नॉट अवेलेबल, मग तेव्हा आपण फॉर्म्युला म्हणतो. +1 = -4 + 5, हा फॉर्म्युला रिकॉल करतो. आणि मग इथं रिकॉल सेन्स म्हणतात त्याला, आठवण्याचा व्यायाम. आठवण्याचा व्यायामची प्रॅक्टिस झाली की रिकॉल सेन्स स्ट्रॉंग होतो. काय सांगतो मी तुम्हाला? आठवण्याचा व्यायाम झाला पाहिजे. आठवण्याचा, त्याला म्हणतो आपण उजळणी करा, रिकॉल सेन्स, थोडंसं रिव्हिजन करा. ते रिव्हिजन करा, ते रिव्हिजन, याला म्हणतात रिकॉल सेन्स. तर हा सर्व का शिकायचं, कशा पद्धतीने काउन्सिलिंग करायचं, याच्याबद्दल माहिती सांगितली. मला माहिती काहीतरी थोड्या वेळाने जर आपला क्लास थांबला तर पुन्हा परत रिजॉईन करा, 1 मिनिटाने थांबला तर. आणि खऱ्या अर्थाने आता टेक्निकल म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन शिकायचे आहेत. ही जी काही बडबड होती, ही याच्यासाठी, कारण हा नॉट अ द, हा स्टुडंटसाठी क्लास नाहीये. ॲज अ टीचर, मी का शिकावं, मी का शिकवावं, मी कुठल्या स्कूलमध्ये गेले तर मी काय अबॅकस बद्दल समजून सांगावं. तर शॉर्टकटमध्ये सांगेल की ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतं, न्यूरॉनची एक्सरसाइज झाली पाहिजे. न्यूरॉनची एक्सरसाइज होण्यासाठी भ्रामरी एक साधा व्यायाम आहे. त्याला आपण डोळे बंद करून केलं तरी व्हायब्रेशन तयार होतात आणि ब्रेनचे व्यायाम होतात. फक्त अबॅकस हीच एक माध्यम आहे की न्यूरॉनचा एक्सरसाइज नाही करत. अशा खूप साऱ्या एक्सरसाइज आहेत, त्याला ब्रेन जिम म्हणतात. त्या जिम मधलं एक साधन आहे की अबॅकस, त्या अबॅकसचा आपण अभ्यास करणार आहोत. पण त्यातल्या त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांना घराजवळ उपलब्ध आहे, तुमच्या माध्यमातून शिक्षक भेटतात. आणि निश्चितच आपण एक चांगलं कार्य करतोय की आपण खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज पण आपण शिकवणार आहेत विद्यार्थ्यांना. नॉट ओन्ली द अबॅकस, पण वेदिक मॅथ, रुबिक क्यूब, बोथ हँड रायटिंग, या सर्व गोष्टी आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. दोन्ही हाताने लिहिलं
तरी पण दोन्ही दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह असतात. मी अजून एक कन्सेप्ट विसरलो, की मी जर राईट हाताने लिहित असेल तर माझं लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह असतं, जर मी लेफ्ट हाताने लिहित असेल तर मी राईट ब्रेन ऍक्टिव्ह असतं. मी आता दोन्ही हाताने कॅल्क्युलेशन करतोय, माझे दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह असतात. मी विद्यार्थ्यांना विचारतो की तुम्हाला देवाने दोन इंजिन दिलेत, कुठलेही दोन इंजिन आहेत? मग ते म्हणतात कुठं नाही हो. मग त्यांना लेफ्ट आणि राईट दोन इंजिन आहेत.